नागपुर शहर अपराध शाखा यूनिट 1 ने हिंगना थाना क्षेत्र अंतर्गत खड़का शेत शिवार में अवैध रूप से गैस सिलेंडरों का भंडारण कर कृत्रिम टंचाई पैदा करने वाले आरोपियों के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। यह कार्रवाई आवश्यक वस्तु अधिनियम इसी एक्ट के तहत की गई। विश्वसनीय गुप्ता सूचना के आधार पर 9 फरवरी 2026 की शाम करीब 5:15 बजे यूनिट 1 की टीम ने हबीब गुलाब शेख के खेत स्थित गोदाम में छापा मारा। छापे के दौरान आरोपी घरेलू गैस सिलेंडरों से मशीन की सहायता से व्यावसायिक सिलेंडरों में गैस भरते हुए रंगे हाथों पकड़े गए। यह कार्य न केवल अवैध था बल्कि लोगों की जान के लिए भी गंभीर खतरा पैदा करने वाला था। इस कार्रवाई में पुलिस ने कुल 179 गैस सिलेंडर, रिफिलिंग मशीन, पाइप, वजन कांटे, वैक्यूम पंप, मोबाइल फोन, नकद राशि तथा गैस के अवैध ढुलाई में प्रयुक्त बोलेरो पिकअप वाहन सहित कुल 11,21,700 रुपए का मुद्देमाल जब्त किया। इस मामले में सुनील कुमार जानी, प्रकाश खिल्लेरी, श्रवण कुमार जानी, हबीब गुलाम शेख और भवानी गैस एजेंसी के मालिक को आरोपी बनाया गया है। आरोपियों के खिलाफ हिंगना पुलिस थाने में बीएनएस की धारा 287 तथा आवश्यक वस्तु अधिनियम की धारा 3 और 7 के तहत मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेचं युनिट क्रमांक 1 कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये ही कारवाई करण्यात आली असून आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली होती की हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खडका शेत हा जो शिवार आहे त्याच्यामध्ये जे सिलेंडर आहेत घरगुती सिलेंडरचे रूपांतरण कमर्शियल सिलेंडर मध्ये केलं जात आहे आणि अवैध प्रकारे हा व्यवसाय चालू आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक भेदोडकर आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी छापा घातला असता सदरची गोपनीय माहिती खरी असल्याचे आढळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे आरोपी घरगुती सिलेंडर घेऊन यायचे आणि ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून जास्त किमतीला ते विकण्यासाठी हे सर्व सिलेंडर बदलण्याचं काम करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आतापर्यंत सध्या याच्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। 3 आरोपी याच्यातले 4 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण 11,21,000चा मुद्देमाल म्हणजे वेगवेगळे सिलेंडर असेल, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन असेल आणि त्यांचं मोबाईल्स आणि रोख रक्कम असे मिळून 11,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई करण्यासाठी हिंगणा पोलीस स्टेशन येथे सोपवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत सुनील कुमार जानी, प्रकाश खिलेरी आणि श्रवण कुमार जानी आणि हबीब शेख असे हे मुख्य आरोपी आहेत। यांनी भवानी गॅस एजन्सी एक एजन्सी आहे बेसा या ठिकाणी, तिथून यांना घरगुती सिलेंडर पुरवले जात होते आणि तेच परत कमर्शियल मध्ये तो गॅस भरून जास्त किमतीला ते विकत होते असं निष्पन्न झालेलं आहे। भवानी गॅस एजन्सीची पण चौकशी करणं सुरू आहे।